भावनिक आरोग्य आणि पीसीओएस आरोग्य व्यवस्थापन धोरणे. पीसीओएस सह जगणे काही वेळा भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते, परंतु या अडचणींमधून मार्गक्रमण करण्यात तुम्हाला मदत करू शकणाऱ्या रणनीती आहेत. प्रथम, आपल्या भावना ओळखणे आणि स्वीकारणे महत्त्वाचे आहे. हे समजून घ्या की कधीकधी निराश, चिंताग्रस्त किंवा भारावून जाणे ठीक आहे. कुटुंब, मित्र किंवा समर्थन गटाची मजबूत समर्थन प्रणाली तयार केल्याने सांत्वन आणि समजूतदारपणा मिळू शकतो. व्यायाम, ध्यान किंवा छंद यांसारख्या स्वतःची काळजी घेण्याच्या क्रियाकलापांचा सराव केल्याने तणाव कमी होण्यास आणि तुमचा मूड वाढण्यास मदत होऊ शकते. वास्तववादी उद्दिष्टे ठरवणे आणि छोटे विजय साजरे केल्याने तुम्हाला सिद्धी आणि प्रेरणा मिळू शकते. स्वतःला पीसीओएस बद्दल शिक्षित करणे आणि महिलांच्या आरोग्यामध्ये तज्ज्ञ असलेल्या थेरपिस्ट किंवा समुपदेशकांकडून व्यावसायिक मदत घेणे मौल्यवान समर्थन प्रदान करू शकते. ऑनलाईन मंच किंवा समुदाय गटांद्वारे पीसीओएस असलेल्या इतरांशी कनेक्ट केल्याने तुम्हाला प्रेरणा आणि आत्मविश्वास वाटू शकतो. झोपेला प्राधान्य देणे आणि संतुलित पोषण आणि नियमित शारीरिक हालचालींद्वारे निरोगी जीवनशैली राखणे हे तुमचे एकंदर आरोग्य सुधारू शकते. खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा प्रगतिशील स्नायू शिथिलता यासारखे विश्रांती तंत्र शिकणे चिंता व्यवस्थापित करण्यात आणि विश्रांतीस प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते. शेवटी, स्वतःशी धीर धरा आणि लक्षात ठेवा की पीसीओएस व्यवस्थापित करणे हा एक प्रवास आहे आणि गोष्टी एका वेळी एक पाऊल उचलणे ठीक आहे. या मुकाबला करण्याच्या धोरणांची अंमलबजावणी करून तुम्ही पीसीओएस सह जगण्याच्या भावनिक चढउतारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता आणि तुमच्या एकूण जीवनाची गुणवत्ता सुधारू शकता. अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक सल्लामसलतीसाठी डॉक्टर स्वाती जेजुरकर यांच्याशी संपर्क साधा.